त्यापेक्षा 2-3 पावलं पुढे गेलो. 11 मे रोजी मला ऑपरेशन टेबलवर झोपवलं हर्नियाच्या ऑपरेशनला आणि म्हटलं संपलं आता ऑपरेशन बिघडलं की आपण काही गोपाल शास्त्रींचं दर्शन घेऊ शकत नाही. पण म्हटलं जाऊ द्या, उरलेलं 30 वर्ष आयुष्याबाबत त्यांना दे, म्हणजे पृथ्वीची अधिक सेवा होईल. नंतर 11 जून रोजी तो फटका कमी झाला की काय, टाटा कॅन्सरची माझी भेट झाली. म्हटलं अरे जयश्री घोरपडे आली होती, वनिता माने इथल्या जरा होत्या, पण मग त्यांनी सांगितलं की युजलेस, तुम्हाला कॅन्सर काही नाही किडनीचं. अशा रीतीनं मग तिसऱ्यांदा मला असं वाटलं की माझं हाड फ्रॅक्चर झालं की काय कमरेचं. जे मध्ये गेलो, नाही काका तुमचं हाड काही फ्रॅक्चर नाही. पण ते डॉक्टर स्पाईन, बांबू स्पाईन. मग एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, म्हटलं बांबू स्पाईन काय असते. तो मान अशी करा, असं करा, झुका, तुम्हाला नाही म्हणे, घाबरू नका. तर अशा रीतीनं मंडळी हो, मनुष्य जेव्हा जीवनाच्या अंतिम टप्प्याला जातो तर जाताना काहीतरी काम चांगलं करावं वाटतं. म्हणजे मी काही 20 वर्ष मरणार नाही, ज्या अर्थात गोपाल शास्त्रींचा आशीर्वाद आहे. तस ज्या अर्थी इथं आपण बहुतांशी सिनियर सिटीजन आहोत आणि सिनियर सिटीजन लोकांच्या खूप वेगवेगळ्या समस्या असतात. आपली मुलं बाळच आपल्याशी धड बोलत नाहीत आणि म्हणून माझा नंबर सर्व जगाला फ्री असतो. तुमच्या वहीवर लिहून ठेवा, मोबाईलमध्ये सेव्ह भले करू नका. आणि केव्हाही रेल्वे रिझर्वेशनची आठवण आली, कोण्या शेजाऱ्याला कुठं शिबिर आहे, काय आहे, रेल्वे रिझर्वेशन आहे काय, कसं जावं लागतं, मला 1000 वेळा व्हॉट्सअप करा, मी आवडीनं रिपोर्ट करतो. 3 महिन्यापूर्वी गोपाल शास्त्रीजीच्या दर्शनाला मी आनंद अमूल दूध डेअरीला गेलो आणि तिथं पायल पांचाळ नावाच्या मुलीनं इतकं इन्स्पिरेशनल भाषण दिलं. 30 वर्षाची ती मॅडम आणि सांधेदुखीमुळे ती सांगते की मला बेडपासून ते टॉयलेटपर्यंत जायला अर्धा तास लागायचा आणि ती 6 महिन्यात कव्हर झाली आणि म्हणून तिने तो अनुभव शेअर केला होता. तर लोक, आता मी साधा रिक्षाने जरी आलो तर मी म्हातारा समजा त्या डोक्यावर हात ठेवतो, म्हणजे तुझं भाग्यवान तू की तुझे पावलं इकडे पडले, उद्या एक दिवस हे गोपाल शास्त्रीचं दर्शन घे, तुझ्या कुटुंबाचं कल्याण होईल. आणि मग मी साधना समिती बघा ना, तर लोकांना पटवण्यासाठी मी वनिता मॅडमांचा एक डायलॉग वापरतो, और मैंने उस दिन से गोलियां जहर खाना छोड़ी दिया. किंवा ज्योती मोहलकर मॅडमचा डायलॉग सांगतो, अगं ज्योती तुझे वरचे 16 तास घसरले होते, पक्के कशी घालवले, जगात कुठलं औषध घेतलं. अगं बाई श्रीरामपूरला मामाच्या घरी होते, पेरूच्या पाण्याचा ज्यूस घेतला गेला. अगं तुझे आता दात फीट झाले तर काढायची गरजच नाही. जैन डॉक्टर म्हणतो, बेटी मेरा नाम जैन है, 75 ईयर का हूँ, मैंने पिछले साल तेरे को दोनों आंखों में मोती बिंदु लिख के दिया था, वो किधर गया, तूने ऑपरेशन भी नहीं किए. ती एवढी ही महान साधना आहे. आपल्या कुटुंबात घरात सर्वांमध्ये आणतो. आणि मी तर 58व्या वर्षी रिटायर झालो, चांगला सरकारी अधिकारी होतो आणि तसा दुर्गुणीही होतो. मला पैसे नाही खाता आले, पण दिवसभर लोकांच्या मिटिंगा घ्यायचा आणि रात्रभर खात बसायचा. त्यामुळे रिटायर होताना 10वा महिना, रोज 30 गोळ्या, ब्लड प्रेशर, शुगर, काय काय. आणि मी म्हणत 2-3 वर्षांनी एखाद्या अटॅकमध्ये मरून जाईल. पण माझा तुमच्या सर्वांमध्ये जीव गुंततो, तसाच भारत मातेला वाटलं हाकी मिळालं बरं होणार नाही. 4 ऑगस्ट 22ला पहिल्यांदा यांचं विडिशामध्ये दर्शन झालं आणि माझा जन्म सफल झाला. 6 महिन्यात म्हणजे गोळ्या बंद, सर्व बंद आणि नॉर्मल झालं. माझं वजन 84 किलोचं 65 किलो. आणि म्हणून तुम्ही काय करायचं, ध्यान करायचं, लोकांना सांगत राहायचं. बरं, माझा मोबाईल नंबर लिहून घ्या, गजानन वाघ कल्याण, आणि मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर 8772275426. वाघ आजोबा म्हणा, गजानन आजोबा म्हणा तरी चालेल. पुन्हा सांगतो, मी इंग्रजी सांगतो, मराठीत सांगतो. आता इंग्रजी सांगतो, 877
9275426 877-927 5624. ते शेवट इंग्लिशमध्ये बरोबर करून घ्या. ठीक आहे. तर या नंबरचं महात्म्य सांगतो. गोपाळ शास्त्रीजीने आम्ही अमूल डेअरीमध्ये होतो, तर शेवटच्या दिवशी मला फोन आला त्या मॅडमचा, आणि म्हणे मला ना उद्या बडोद्याहून जायचं आहे मुंबईला. 2 तास मी इकडच्या तिकडच्या गाड्या पाहिल्या, आणि ती एकटीच होती. आणि मग त्यांना सांगली ही गाडी आहे, ती गाडी आहे, तुम्ही बडोद्याला नातेवाईकडे जाता, मग त्याच्याकडे सामान त्याला म्हणून रात्री 11ला पोहोचव, मला मग रविवारची गाडी मिळेल. आणि मग 4 दिवसांनी त्यांचा फोन आला की म्हणे माझं वय 80 वर्ष, मला धड दिसत नाही, आणि त्या दिवशी म्हणे तुम्ही 2-3 तास खर्च केले, मी व्यवस्थित पोहोचले. आणि त्या शुभेच्छांचा परिणाम असा झाला की मी लातूरला 3-4 वेळा गेलो आणि यांचं तिथं दर्शन झालं. तर माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की फार भाग्यानं हा मनुष्य जन्म मिळतो, त्यामुळे संकोच न ठेवता शेजारी शेजारनी शाळा कॉलेजेस सर्वीकडे सांगत राहा, आणि गोपाळ शास्त्रीचं एक वाक्य लिहून ठेवा. इतकी समाजाला गरज आहे. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो.